घाई गडबडीच्या सकाळच्या 6 तासांमध्ये त्यांनी काय अशा 3 गोष्टी आहेत ज्या केल्याच पाहिजेत? सकाळी उठल्याबरोबर मला वाटतं एक थोडं कोमट पाणी प्यायला हवं. ओके. कारण आपलं खूप तासांपासून फास्टिंग झालेलं असतं रात्रभर. मग एक पाणी प्यायल्यावर तुमचं डायजेशन अगदी चांगल्या रीतीने चालू होऊन जातं सकाळी. मग नंतर जे मी करते सगळ्यात आधी तर सकाळी मी 6-6:30ला उठल्यावर सगळ्यात आधी जाते आणि मी सूर्यनमस्कार करते. सो दॅट आय गेट विटॅमिन डी ऑल्सो. आणि बाल्कनी आहे, बाल्कनीमध्ये मी करते. मला तिथे छान विटॅमिन डी पण मिळतं आणि एक छान सुरुवात होते दिवसाची. देन एक कोमट पाणी पिणं. नंतर नाश्त्यामध्ये मी बघते की प्रोटीन इंटेक असायलाच हवा. सो ब्रेकफास्टमध्ये अंडी किंवा स्प्राउट्स ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, हे नाश्त्यामध्ये 1 किंवा 2 पदार्थ मी प्रोटीनचे घेतेच. आणि सोक्ड आमंड्स म्हणजे भिजवलेले बादाम, रात्री भिजवलेले बादाम, त्यामुळे खूप चांगले फायबर्स पण मिळतात. आणि सोबत काहीही घरी जे बनवलेले आहेत नॉर्मल पोहा किंवा उपमा, त्यामध्ये चांगले कार्ब्स पण मिळतात. बरोबर. बट हा एवढा नाश्ता माझा फिक्स असतो रोजचा. ओके. आणि त्याच्यानंतर आय मेक शुअर की मी रोज व्यायाम करणारच. कारण जर आता एक सवय झालेली आहे खूप वर्षापासून, तो नाही झाला तर दिवसभर मग मला अनइझी किंवा असं काहीतरी मिसिंग वाटतं, राहिल्यासारखं वाटतं. म्हणून ते एक फिक्स आहे. ते एक रुटीन झालं की मग दिवस चालू होतो. तयारी करून कामाला जाते, दिवसभर काम होतं आणि मग परत घरी. ग्रेट ग्रेट. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पहिले इंटरनल काळजी जास्तीत जास्त घेता सकाळची सुरुवात करताना, आणि जेव्हा तुम्ही कामावर पोचता तेव्हा सुद्धा तुमचं ॲक्च्युली सगळं काम याच रिलेटेड आहे. म्हणजे ब्युटी रिलेटेड, फिटनेस रिलेटेड, हेल्थ रिलेटेड. डॉक्टर माधवी तर दिवसभर डेफिनेटली सौंदर्यासोबतच काम करत असतात, त्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी असतात. पण त्या मागची जी माधवी आहे, हु इज नॉट डॉक्टर, हु इज जस्ट माधवी, तिच्यासाठी व्हॉट इज ब्युटी? काय सौंदर्याची फिलॉसॉफी काय आहे तुमच्यासाठी एक्झॅक्टली? कारण मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे, तर मी त्या हिशोबाने नक्की सांगेल की आजकाल सौंदर्य म्हणजे एक लक्झरी नाही आहे. सौंदर्य म्हणजे तुमची हेल्दी स्किन आणि तुम्ही किती कॉन्फिडंट फील करताय तुमच्या स्किनमध्ये. दॅट इज ब्युटी, दॅट इज रिअल ब्युटी. समजा मला काही स्किन इश्यूज आहेत आणि आय डोंट फील कॉन्फिडंट अबाउट इट, अँड आय एम डुईंग समथिंग अबाउट इट, अँड देन आय फील कॉन्फिडंट आफ्टर दॅट. दॅट्स रिअल ब्युटी. म्हणजे इवन इन युअर ओन स्किन यू शुड फील कॉन्फिडंट. बरोबर, अगदीच बरोबर. जेव्हा डर्मॅटॉलॉजी ही मला कळलं होतं, जेव्हा मी अभिनय क्षेत्रात आले आणि मला असं वाटलं की आता स्किन इश्यूज होत आहेत तर आय नीड काहीतरी ट्रीटमेंटची गरज आहे, तेव्हा प्रत्येकाने, ज्यांनी कोणी हा प्रवास बघितलेला आहे, केलेला आहे, त्यांनी कायम मला हे सांगितलं की प्रत्येकाकडे एक डर्मॅट स्वतःचा असलाच पाहिजे. डर्मॅटॉलॉजिस्ट एक जण तुम्हाला माहितीच हवा की ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्किनबद्दलची सांगू शकता. आत्ता आफ्टर दोज 10 years मला असं वाटतं की पूर्वी तरी 30-35 वर्षांच्या स्त्रिया स्किन प्रॉब्लेम्स घेऊन यायच्या, पण आता अगदी टीनेजर्स, विशीतल्या मुली सगळ्याजणी खूप जागरूक झालेल्या आहेत स्किनला घेऊन. सकाळी काय करायचं, कोणत्या क्रीम्स वापरायच्या, सगळ्या गोष्टी. तर ही विंडो आता थोडी वाईड होत चालली आहे का? अगदी विशीतल्या मुलींसुद्धा तुमच्याकडे येतात का काही इश्यूज घेऊन? नक्कीच. माझ्याकडे अगदी 14-15 वर्षाच्या मुली ज्यांना पिंपल्स आले आहेत. कारण जेवढी ही जागरूकता झाली आहे मुलींमध्ये, तेवढाच स्ट्रेस लेवल पण तेवढाच वाढलेला आहे आणि त्यामुळे स्किनचे इश्यूज पण तेवढे वाढलेले आहेत. अर्ली एजमध्ये मुलींना भरपूर त्रास होतोय, पिंपल्स होणे किंवा पिगमेंटेशन पॅचेस होणे. मग त्यावेळेस कसं होतं की एवढे त्रास नव्हते आधी आणि स्ट्रेस लेवल पण एवढा नव्हता. पण आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, त्यामुळे स्किन इश्यूज पण खूप वाढलेले आहेत. मग आम्हाला ते ट्रीट करावे लागतात. पण अगदी टीनेजर्स असतील ज्यांना पिंपल्स आहेत सुरुवातीचे, जे आपण तारुण्य पिटिका असं म्हणतो, की ते त्या एजमध्ये येतच. आणि यापूर्वी कसं होतं की हे येतच आणि मग जाणारच आहे. पण त्यासाठी सुद्धा तुम्ही काही हेल्थ बेस्ड त्यांना डाएट देता की काही ट्रीटमेंट्स असतात स्पेसिफिकली? डेफिनेटली डाएट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. कारण जर तुम्ही आहारच पौष्टिक नाही घेणार तर तुमची बॉडी, तुमचं शरीर त्याला व्यवस्थित चालणार पण नाही आणि तुमच्या शरीरामध्ये बरेच काही इश्यूज राहणार आतमध्ये.
मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की जर तुमच्या स्किनवर काही इश्यूज आहेत, म्हणजे तुमची स्किन काहीतरी सांगते की तुमच्या शरीरात काहीतरी बरोबर नाही आहे बरोबर. आणि त्याला तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करायला हवं की एक्झॅक्टली इश्यू काय. आता पिंपल्स होणे, पिगमेंटेशन होणे इतकं कॉमन झालेलं आहे, पण त्याचा इन्व्हेस्टिगेट करून हे कशामुळे होतं आहे, आजकाल कॉमन रिझन हे PCOD आहे. मग आता ते PCOD असतंच किंवा हे जातंच हे असं नाही आहे ना. PCODला लाईफस्टाईल चेंजेसची खूप गरज असते. करेक्ट. कारण इफ यू हॅव PCOD म्हणजे ते आजन्म PCOD राहणार आहे मुलींना. पण जर तुम्ही लाईफस्टाईल चांगली ठेवली तर PCOD ॲक्टिव्ह नाही राहत, इनॲक्टिव्ह राहते, स्किन मेंटेन राहते.